मी त्यांना विचारलं की तुमच्या मागे एवढी गर्दी कसली आहे. केकचा व्यवसाय करण्यासाठी मी इथे आले. थालीपीठची जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची आहे आणि तिनेच मला सांगितलं होतं की सुरुवात कर, बघ कसा रिस्पॉन्स येतोय. आणि खरंच तिच्या तोंडातून ते निघालं आणि इतका छान रिस्पॉन्स आहे. IT कंपन्यांच्या थ्रू आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या. पिझ्झाचं जसं पिझ्झा हट आहे, डॉमिनोज आहे, तसं आपला सुद्धा पिझ्झाचा एखादा ब्रँड उभा करण्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे. की मराठी माणसंच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. स्वामींच्या कृपेने खूप छान आमचा व्यवसाय चालू आहे. 50,000 इन्व्हेस्ट करून हा व्यवसाय सुरुवातीला चालू केला. आता छोटं का होईना शॉप घेतलेलं आहे. जर तुम्ही लाजलात तर मग नाही, काहीच नाही होऊ शकत. इन्कम आहे, रोजची जी डेली इन्कम आहे ती काही महिन्याची सॅलरी करू शकतात. कारण की प्रत्येक महिला तेवढी सक्षम आहे. ती ठरवलं तिने तर ती काहीही करू शकते. नमस्कार मित्रांनो, वाढीव मंडळी या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला लाभलेले आहेत प्रांजल काळे मॅडम, ज्यांनी फक्त 6 महिन्यातच त्यांचा स्ट्रीट फूडचा बिझनेस एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. तर जाणून घेऊयात त्यांचा प्रवास. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. येस, कुठून सुरू झाली तुमची ही स्ट्रीट फूड शॉपची जर्नी? ऍक्च्युली माझे मिस्टर कर्वेनगरमध्ये जॉब करत होते आणि एक दिवस असंच व्हिडिओ कॉलवर मी त्यांना विचारलं की तुमच्या मागे एवढी गर्दी कसली आहे. तर ते म्हणले इथे रोजचीच एवढी गर्दी असते, सकाळ संध्याकाळ. तर मग असंच मनात एक आयडिया आली की आपला जो केकचा व्यवसाय आहे तो आपण इथे येऊन सेट करू शकतो का. तर ते म्हटले हो, इथे कॉलेज पण जवळच आहे, कमिन्स कॉलेज आहे, सिद्धिविनायक कॉलेज आहे. तर कॉलेज थ्रू आपण हे व्यवस्थित इथे केकचा बिझनेस सेट होऊ शकतो. तर खरं तर ऍक्च्युली केकचा व्यवसाय करण्यासाठी मी इथे आले होते, पण केकचा व्यवसाय करता करता आणखी काय करूयात. तर असं विचार करून आम्ही एक विचार केला की सुरुवातीला आपण सकाळ आणि संध्याकाळ स्नॅक्स आपण सर्व करू, त्यासोबत आपण केकचा सुद्धा आपला हा व्यवसाय वाढवू. तर आता सध्या केक सुद्धा चालूच आहेत, पण त्यासोबत जे माझं स्ट्रीट फूडचा व्यवसाय आहे तो एक वेगळ्याच लेवलला आता सेट होतोय. आणि खरं तर ही टेस्टची कमाल आहेच, पण त्यासोबत लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आता येत्या 6 महिन्यातच आम्ही खूप छान हा व्यवसाय सेट केलेला आहे. वाव, खरंच तुम्ही यांच्या स्ट्रीट फूडच्या यांच्या दुकानाला जर एकदा व्हिजिट केलीत ना, तर ह्या खूप वेगवेगळे पदार्थ त्या बनवून तिथे आपल्याला खाऊ घालतात. आणि त्यासोबतच तुम्ही एक ब्लॉग सुद्धा सोशल मीडियावर रेग्युलर टाकता. तर त्याची काय स्टोरी, कुठून म्हणजे असं वाटलं की एवढे छान छान ब्लॉग्स करून टाकावेत? खूप आधीपासूनच होतं खरं तर डोक्यात, पण तसा वेळ मिळत नव्हता. कारण की समोर जर कस्टमर चालू असेल तर आपण ब्लॉग वगैरे शूट करू शकत नाही, किंवा त्यांना फर्स्ट प्रायोरिटी देणं आपल्याला गरजेचं आहे. किंवा ते आता ऑर्डर करतायत तर पहिलं त्यांना सर्व करणं आपल्याला गरजेचं आहे. पण माझा मुलगा, लहान मुलगा सुट्टीला आला होता, तेव्हा त्याला सांगितलं मी, हा कॅमेरा तुला जसं जमेल तसं तू शूट कर, मी नंतर बघेल की त्याच्यात कसं व्हिडिओ एडिट करायचं, व्हॉइस ओव्हर द्यायचं. आणि खरं तर पहिली जी व्हिडिओची सुरुवात आहे खरं तर त्याच्यामुळेच झाली आहे. त्याचं नाव शौर्य आहे आणि त्यांनी इतका छान व्हिडिओ शूट केला आणि नंतर मी त्याला व्हॉइस ओव्हर केलं आणि तो व्हिडिओ जेव्हा पोस्ट केला तर खूप छान कमेंट सुद्धा आल्या. आणि मग तिथून मला जरा प्रोत्साहन मिळालं नाही की सोशल मीडिया थ्रू, इंस्टाग्राम थ्रू आपण आपला जो व्यवसाय आहे फूड मार्केटिंगचा तो व्यवस्थित होऊ शकतो. आणि आता तर आम्हाला वेगवेगळ्या ऑर्डर्स सुद्धा यायला लागल्यात. IT कंपन्यांच्या थ्रू आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्यात. ते सुद्धा एक छान बेनिफिट आहे. स्ट्रीट फूड तर आहेच, पण या ज्या ऑर्डर्स येतात तर त्याचं इन्कम सुद्धा ते पण वेगळं आहे आणि खूप छान आहे. खूपच छान. कोणते पदार्थ तुम्ही बनवून खायला घालता? थालीपीठ आहे सध्या आणि पिझ्झा आहे. सकाळी इडली फ्राय असतं आणि थालीपीठ असतं. तर थालीपीठला खूप छान रिस्पॉन्स आहे. थालीपीठची जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची आहे आणि तिनेच मला सांगितलं होतं की सुरुवात कर, बघ कसा रिस्पॉन्स येतोय. आणि खरंच तिच्या तोंडातून ते निघालं आणि इतका छान रिस्पॉन्स आहे. आणि पिझ्झा तर आहेच. आणि अशी आशा आहे की पिझ्झाचं जसं पिझ्झा हट आहे, डॉमिनोज आहे, तसं आपला सुद्धा पिझ्झाचा एखादा ब्रँड उभा करण्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे. नक्कीच तुमचा ब्रँड लवकरच तयार होईल, कारण तुम्ही करताय तेवढं मनापासून. एवढ्या कमी वेळात एवढा छान बिझनेस सेट करणं हे म्हणजे एवढं सोपं नाहीये जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय. आणि सोपं तर खरंच नव्हतं. आधी आम्ही विचार केलेला की एक छोटासाच आम्ही स्टॉल टाईप आपण
सुरू करूयात. तर स्टॉलवरूनच खूप छान रिस्पॉन्स आला, पण आपण म्हणू शकतो की मराठी माणसंच मराठी माणसाला सपोर्ट करत नाहीत, किंवा ती जी जेलसी असते आपल्याच लोकांमध्ये की दुसरं आपल्यापेक्षा पुढे जाता कामा नये, आणि त्याच्यामुळेच की आम्हाला तिथली जागा जी आहे ती सोडावी लागली. आणि दुसरीकडे जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, इतका चांगला आमचा चाललेला व्यवसाय आता दुसरीकडे आम्ही जेव्हा शिफ्ट केला तर एक नव्यापासून पुन्हा एकदा आम्हाला सुरुवात करावी लागली. पण आता स्वामींच्या कृपेने खूप छान आमचा व्यवसाय चालू आहे. वाव. अशी स्वामींची कृपा राहावी आमच्यावर नक्कीच. आणि सगळ्या लोकांची सुद्धा. खरंच तुम्ही एवढं अन्नपूर्णेसारखं छान छान लोकांना खाऊ घालतायत, तर स्वामींची कृपा काच नाही राहणार. मला सांगा, स्ट्रीट फूड म्हटलं की मग एक हायजीन नाही किंवा काय असं बऱ्याचदा लोकांच्या मनात येतं, तर ते कसं तुम्ही हायजीन कसं मेंटेन ठेवता स्ट्रीट फूडला? हायजीन मेंटेन ठेवायचं म्हणजे जसं आपण घरी आपल्या मुलांना किंवा सासू सासऱ्यांना वगैरे जसं स्वयंपाक करतो आपण रेग्युलर, तसंच आपल्याला घरात स्वयंपाक करायचा. आपण तर व्यवस्थितच स्वयंपाक करतो घरी जेव्हा असेल तेव्हा. असं नाही की एकदम कसं तरी केलंय आणि खाऊ घातलंय असं. तर आपल्या लोकांना जसं आपल्या लोकांना, आपल्या घरच्या लोकांना जसं खाऊ घालतो तसंच आपल्याला पण तीच फिलिंग आपण ठेवली पाहिजे आणि त्यांना सुद्धा तसंच आपण खाऊ घातलं पाहिजे. तर ऑटोमॅटिकली ते हायजीन मेंटेन होतच. नक्कीच. एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही हा बिझनेस रन करताय, काय काय चॅलेंजेस फेस करता तुम्ही? चॅलेंजेस म्हणजे की आधी जिथे आम्ही स्टॉल लावत होतो, आता तर शॉप आहे, पण आधी जिथे स्टॉल लावत होतो तिथे मला असं वाटलेलं की म्हणजे आजूबाजूला सगळे जेंट्सच होते, जे लेडीज नव्हत्याच. मला असं वाटलेलं की होईल का नाही, मला हे जमेल की नाही, पण असं झालं नाही. लोकांनी सुद्धा छान प्रतिसाद दिलात. आणि त्याचबरोबर मला असा एक प्लस पॉईंट मिळाला की कमिन्स कॉलेज जे मुलींचंच आहे, सिद्धिविनायक कॉलेज सुद्धा मुलींचंच आहे, त्यामुळे मुली जास्त तिथे यायला लागल्या. आणि जेंट्सकडे म्हणजे जेंट्स शॉपकडे न जाता की काकू आता काकूच म्हणतात काकू असं काकू तसं, ते शेअर करायला लागले. काकू तुम्ही आम्हाला हे बनवून द्याल का, हे आम्हाला तयार ठेवाल का, माझं इतक्या वाजता कॉलेज आहे, इतक्या वेळेला मला क्लासला जायचं असतं, तर हे तुम्ही बनवून ठेवाल का. तर ते ऑटोमॅटिक एक रिलेशन त्यांच्यासोबत माझं बिल्ड झालं. आणि त्यामुळे सुद्धा एक काही असं चॅलेंजिंग एवढं काही वाटलं नाही मला. खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स इथे या कारणाने आला की एक स्त्री असल्याचं चॅलेंज म्हणण्यापेक्षा बेनिफिट जास्त मिळालं मला. बेनिफिट जास्त बरोबर आहे. नेहमी चॅलेंजेस बघूनच नाही चालणार, बेनिफिट पण आपल्याला होत आहे स्त्री असल्याचे खूप सारे. राईट. आपुलकीने येतात ते जवळ आणि विचारतात, पण त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर शेअर पण करतात की काकू इथे अजून चांगली मेस कुठे मिळेल, किंवा मला सुद्धा विचारतात तुम्ही मेस चालू कराल का, आम्हाला डबे द्याल का. तर मला तर इतकं काही पॉसिबल होत नाही, पण मी त्यांना सजेस्ट करते की या ठिकाणी मेस चांगली आहे, इथे राहायची सोय चांगली आहे. तर त्यामुळे पण एक चांगलं रिलेशन त्यांच्यासोबत बिल्ड झालंय. नक्कीच. आणि तुम्ही हा बिझनेस जेव्हा सुरू केला तर तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट लागली, कशी तुमची एकदम शून्यातून सुरुवात कशी होती? इन्व्हेस्टमेंट या बिझनेसमध्ये थोडीच आहे. अगदी 50,000 इन्व्हेस्ट करूनच आम्ही हा व्यवसाय स्टार्ट केलेला होता की बघूयात, जर सक्सेस झालो तर 50,000 गेले जरी तर काही वाटणार नाही, किंवा इतका तर कॉन्फिडन्स होता की हे 50,000 तरी आपण कमवून आणू शकतो. तो ती काय म्हणजे ती अमाऊंट काही जाणार नाही. तर मग 50,000च इन्व्हेस्ट करून हा व्यवसाय सुरुवातीला चालू केला. आता छोटं का होईना शॉप घेतलेलं आहे, बघूयात अजून मोठं शॉप घेण्याची इच्छा आहे आणि आपल्या त्या ब्रँचेस सुद्धा चालू करण्याची इच्छा आहे. लोक विचारतायत, अप्रोच करतायत की आम्हाला फ्रँचायझी द्याल का, तर तसा अजून काही विचार केलेला नाहीये, पण नक्कीच विचार करू. स्त्रियांनी बिझनेस कडे कसं बघितलं पाहिजे तुम्हाला वाटतं? कसं होतं, आता लेडीज ज्या असतात तर मला बऱ्याचशा कमेंट सुद्धा असतात इंस्टाग्रामला की आम्हाला पण ताई हा व्यवसाय चालू करायचा आहे, तर या व्यवसायात मी काय करू शकतो. तर काही खास करण्याची गरज नाही. तुमच्या हाताची जी स्पेशालिटी आहे तीच तुम्हाला लोकांना सर्व करायची आहे. फक्त त्याचं मार्केटिंग करणं त्यांना जमलं पाहिजे. कॉन्फिडेंटली बोलता सुद्धा आलं पाहिजे. आता मी जसं इंस्टाग्रामवर जर म्युझिकवरच नुसते व्हिडिओ बनवले असते तर मला नाही वाटत की जास्त लोक आले असते, पण जे बोलण्यातून माझ्या अप्रोच केलंय, रीच केलंय, तर ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याच थ्रू आता जास्त माझी पब्लिसिटी सुद्धा होतीये, मार्केटिंग सुद्धा होतीये. तर स्त्रियांनी पण असं घरी बसून जी त्यांची स्पेशालिटी आहे तसं केलं पाहिजे. किंवा आता सणवार येत आहे तर सणवाराला घरात बसून तुम्ही छान छान पदार्थ करू शकता, फक्त त्याची मार्केटिंग कशी करता आली पाहिजे याची त्यांच्याकडे आयडिया पाहिजे. बरोबर. म्हणजे बिझनेस तर खूप जण करतात, पण त्या बिझनेसची मार्केटिंग कशी करायची हेच बहुतेकांना माहित नसतं, म्हणून बिझनेस फेल होतात. आता बऱ्याचशा लेडीज पार्लर पण आहेत किंवा कपड्याचे पण लेडीज कॉर्नर आहेत, कपड्यांचे व्यवसाय सुद्धा चालू करतात. तर कधी कधी आपण म्हणू शकतो की त्यांचे
जे शॉप आहेत ते लवकर बंद होण्याचं कारण असंच आहे की ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्याचं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ते लवकर बंद पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि अशी एवढी मोठी रिस्क घेऊन चालू करण्यापेक्षा घरातूनच एक छोटासा व्यवसाय चालू केला. आणि आजकाल प्रत्येकाकडेच फोन आहे, प्रत्येक छोट्यापासून मोठे सगळेच फोन वापरतात आणि इंस्टाग्राम पण सगळेच बघतायत किंवा सोशल मीडिया सगळेच फॉलो करतात. तर या सोशल मीडियाच्या थ्रू त्यांनी जर छान त्यांचा घरातूनच व्यवसाय रन केला आणि छान मार्केटिंग केलं तर एक दिवस त्या सुद्धा नक्कीच सक्सेस होतील. हो. आणि एवढी कमी इन्व्हेस्टमेंट घेऊन एवढं सक्सेसफुल बिझनेस होण्याचं तुमचं मेन जर काही गमक असेल तर ते हेच आहे. मला वाटतं की तुम्ही मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने केली. मार्केटिंग तर आहेच, पण यामध्ये असं आहे की लाजलं नाही पाहिजे. जर तुम्ही लाजलात तर मग नाही काहीच नाही होऊ शकत. लाजलं नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि बायकांमध्ये ते खूप असतं, लाजणं, मागे राहणं. नाही कुणी बघितलं तर काय म्हणेल, आपले हे ओळखीचे तर यांनी बघितलं तर काय वाटेल त्यांना. आणि तर असं नाही. आणि असं कसं रस्त्यावर उभं राहून आपण विकायचं, हे बघतील ते बघतील, 4 लोक काय म्हणतील, तोच विचार आम्ही खरं तर सोडला आणि आज इथपर्यंत आहोत जे काही आहे. नक्कीच. म्हणजे 4 लोक काय म्हणतील हा विचार सोडणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढेच जाऊ शकत नाही. बिलकुल. नक्कीच. ती 4 लोक सोडून जगात अजूनही लोक आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे मला वाटतं. 4 लोक सुद्धा आहेत बाकीचे, आणि आपली फॅमिली, आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीसाठी आपण काय करू शकतो हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. ती 4 लोक नाही येणार आहेत जेव्हा तुमच्या मदतीला संकटात असाल. नाही, तेच खरं तर एक रिझन सुद्धा होतं की जर परिस्थिती चेंज करायची असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरून काम करणं खूप गरजेचं आहे. आणि हे काम काही छोटं नाहीये. आता यातून जर मिळणारी जी इन्कम आहे, रोजची जी डेली इन्कम आहे, ती काही महिन्याची सॅलरी आहे. ती जी नाही खरंच आहे हे. जर तितकं कष्ट केलं तुम्ही तर काही जी महिन्याची सॅलरी तेवढे दिवसाला आपण कमवू शकतो आणि आम्ही कमवतोय. हो. आणि त्यासाठी मला वाटतं की मी बाई आहे, मग मी हे कसं करू, ही लाज सोडून रस्त्यावर येऊन काम करण्याची खरंच गरज आहे मला वाटतं. पण यासाठी एक आहे की घरच्यांचा पण तितकाच सपोर्ट लागतो, खूप सपोर्ट लागतो घरच्यांचा. त्याच्याशिवाय हे पॉसिबलच नाहीये. जर मी एकटीने जर ठरवलं की मी हे करेल तर खरं तर नाही होऊ शकत. पण जी घरच्यांची साथ आहे ती आपल्याला महत्वाची आहे. जर त्यांनी आपल्याला साथ दिली तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो. आणखी कारण एक गृहिणी म्हणून बिझनेस करायला उतरणं, एक गृहिणी ते डिरेक्टली एक बिझनेस करणारी वुमेन, इथपर्यंतचा प्रवास करणं म्हणजे त्यामध्ये जे आपल्या घरचे आहेत त्यांचा सपोर्ट खूपच गरजेचा आहे. मला सांगा, गृहिणीचं आयुष्य आणि एका व्यवसाय करणाऱ्या महिलेचं आयुष्य याच्यात काय फरक जाणवला तुम्हाला? गृहिणी म्हणजे आता घरी आपलं मुलांचा आवरा, त्यांच्या शाळेचं उरकून द्या, मिस्टरांचा आवरा, घरातली काम उरका, दुपार झाली की झोपा, परत 4 वाजले की उठा, चहा पाणी करा, नाश्ता करा, मुलांची शाळेतून यायची वेळ झाली, परत संध्याकाळचं तेच रुटीन. पण हे जे बिझनेस वुमन्स आहे तर त्यांचं तसं नाहीये. त्या कसं होतं की दिवसभराचं त्यांचं एक शेड्यूल पॅक झालेलं असतं की मला या वेळेत हे काम करायचंय, त्या वेळेत ते काम करायचंय. दुपारी जे मला 2 तास मिळतात त्यामध्ये मला फिक्स आरामच करायचा. मी सुद्धा तसंच करते. मी जे दुपारचे माझे 2 तास असतात ते फोन सायलेंट करून झोपून जाते. आणि जर झोपलं नाही तर संध्याकाळची एनर्जी राहत नाही बिलकुल. त्यामुळे मी कोणाचेच फोन दुपारी अलाउड करत नाही. आणि तर असं होतं की जे बिझनेस वुमन असतात त्यांचं एक ठरलेलं असतं की मला या वेळेत हे करायचं ते त्या वेळेत ते करायचंच आहे. बरोबर. म्हणजे प्रॉपर नियोजन करून दिवसाच्या गोष्टी चालवल्या जातात. बरोबर. आणि असं असतं की बिझनेस एकदा आपण चालू केला, व्यवसाय चालू केला तर रोजच डोक्यात ते टेन्शन असतंच, पण पुढच्या आठवड्याची जी तयारी ती या आठवड्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते. म्हणजे दूरदृष्टी ठेवून चालावं लागतं कुठेतरी. पुढच्या आठवड्याभराची, 15 दिवसाची, महिन्याची तयारी आपल्याला आधीच करावी लागते. कधी काय होईल, कधी काय संपेल, काय सांगता येत नाही. घरच्या भाज्या आणि दुकानातल्या भाज्या दोन्हीचं गणित घेऊन चालायचं. राईट. तर प्रांजल ताई, तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं साधताय कामातून वेळ काढून? जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बिझनेस रन करत असताना घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर घरी माझ्या सासूबाई आहेत तर मला आयतं ताट येतं जेवणाचं त्यांच्याकडे. खूपच लकी आहे. तसं मला काही घरात जास्त काही बघावं लागत नाही. घरातलं झाडण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच हँडल करतायत, त्याच मॅनेज करतायत. तर आता त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी आणखी माझे 3 वर्ष द्यायला तयार आहे. तुम्ही 3-4 वर्षात येत्या व्यवस्थित सेट व्हा, नंतर मला आराम द्या.
वा, असं वा. सांगितलंय त्यांनी. तर संध्याकाळी सुद्धा आता शॉप क्लोज करताना आम्हाला 11 वाजतात, तर गेल्या गेल्या आमचं सगळं जेवणाची ताट वगैरे, पाण्याचे ग्लास, तांबे सगळं रेडी असतं Wow. आणि ताट सुद्धा आमचं रेडी असतं. गेलं की फक्त जेवायचं असतं. खूपच बस. छान. हा, जसं मी सांगितलं, घरच्यांचा यामध्ये सपोर्ट खूप महत्वाचा आहे. महत्वाचा. आणि मिस्टर तर आहेच, बाहेरून मला म्हणजे असं मला पर्सनली एक सुद्धा गोष्ट आणावी लागत नाही. माझ्या वस्तूंसहित बाकी इतरांच्या सर्व वस्तू मिस्टरच हँडल करतात, ते सर्व आणून देतात. Wow. घरातलं आम्ही बघतो, बाहेरचं ते बघतायत. आणि तुमचे मिस्टर जॉब करायचे, मग तुम्हाला आता ते कशा पद्धतीने सपोर्ट करतात? त्यांचा पण एडिटिंगचा जॉब आहे. ओके. तर त्यांचं मध्ये फक्त 4 ते 5 तास त्यांना मिळतात, तर त्यामध्ये ते थोडंफार व्हिडिओ एडिट करून देतात. आणि माझ्यासोबत ते सुद्धा मदतीला असतात. सकाळी पण असतात, सकाळी सहसा नसतात, पण संध्याकाळी फुल टाइम ते असतात. म्हणजे पिझ्झाचं जे डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडे आहे, थालीपीठचं जे डिपार्टमेंट आहे ते माझ्याकडे आहे. पण दोघंही एकमेकांना मदत करून बरोबर. आता व्यवसाय छान चाललाय. तुम्हाला कॉर्पोरेट ऑर्डर्स कशा मिळायला लागल्या? तेच ना कारण सांगते. सगळ्यांना नाही मिळत. हो, बरोबर. सोशल मीडिया थ्रू जे मी मार्केटिंग केलं, तर यांचाच एक फ्रेंड होता, मिस्टरांचाच फ्रेंड होता, तर त्यांनी मला ऑर्डर दिली आणि ती मी व्यवस्थित प्रॉपर शूट केली, की स्टार्टिंग पासून त्याला डिलिव्हरी देईपर्यंत सर्व शूट केलं. आणि तेच मी इंस्टाग्रामला जेव्हा पोस्ट केलं, तर त्याच थ्रू मला मोठमोठ्या कंपन्यांच्या पण ऑर्डर यायला अरे लागल्या, वा. की आता 120 त्यांचे थालीपीठ असेल किंवा 120 प्लेट कोणत्याही गोष्टी असतील, आप्पे असतील, इडली फ्राय असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर तशा ऑर्डर मला यायला लागल्या. आता कॉर्पोरेटमध्ये आपण बघतो की जास्त एम्प्लॉईज असतात, तर असं नाही, 100-150 पर्यंत सुद्धा ऑर्डर असतात. बरोबर. येतात. बरोबर. आणि हे मग एवढे तुमची स्ट्रेंथ आहे 100 एकाच वेळी डिलिव्हर करायची? हो, आहे, करतात सगळे. तर मी सांगितलं ना तुम्हाला, घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे. हो, बरोबर, बरोबर. त्यामुळे छान चाललंय. नक्कीच. मुलांना वेळ देता येतो तुम्हाला तुमचा सगळं व्यवसाय सांभाळून? नाही, सध्या तरी नाही मुलांना वेळ देता येत. तर मुलं करतायत त्यांची तीच, अभ्यास वगैरे करतायत त्यांचे तीच चाललंय. त्यांना सांगितलंय, आम्ही सुद्धा सांगून ठेवलंय, आम्हाला फक्त 2 ते 3 वर्ष हार्डवर्क करू द्या, नंतर मग आमचा सगळा वेळ तुमचाच आहे. तुमच्यासाठीच आहे हे सगळं. तोपर्यंत फक्त तुम्ही पहा की तुमचे आई वडील किती कष्ट करतायत, आजी किती कष्ट करते, ते पहा बरोबर. आणि त्याप्रमाणे तुम्ही पण वागा. नक्कीच. त्यांना पण एक सपोर्ट करण्याची हो. संधी तिथे मिळतीये हो. आणि शिकायला बरंच काही नाही, मिळत त्यांचा असेल. सुद्धा, दोघांचा सुद्धा खूप छान सपोर्ट आहे. माझा मोठा मुलगा 8वीला आहे, त्याचं नाव शिव आहे, आणि बारका 4thला आहे, तर त्याचं नाव शौर्य आहे. तो गावाकडे असतो, शिव फक्त आमच्याकडे असतो. अच्छा. हा, तर त्याचा सुद्धा खूप छान सपोर्ट आहे. कधी त्याचे पप्पा नसले, त्यांना काम असले, ते तोच पिझ्झाचं जे डिपार्टमेंट आहे हा, तो सांभाळतो ते. अरे वा. तो पण एक छान उद्योजक करतो. घडतोय हो, म्हणजे. हो. नाही, त्याला मी सांगितलं, तू काही पण हो, मोठा होऊन शिक, अगर नको शिकू, पण हे जे नॉलेज आहे हे घेऊन ठेव, कारण की घेऊन हातात ठेव. एखादी कला असेल तर वाया जात नाही. बरोबर. कस्टमर्सचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? कस्टमरचा आता सध्या खूप छान रिस्पॉन्स आहे. पहिलं जेव्हा स्टॉल आम्ही बंद केला, म्हणजे ओपन जागेत आम्ही स्टॉल लावत होतो, ते जेव्हा बंद केलं, तर इकडे शॉप घेतलं, छोटंसं का होईना पण घेतलं. आणि त्या छोट्याशा शॉपमध्ये मग सुरुवातीला कस्टमरची आम्हाला वाट बघावी लागली आणि सवय एकदम मोडून गेली होती की इतके सगळेजण येणार आणि काहीच म्हणजे सेल होणं आणि सेल न होणं यात खूप डिफरन्स आहे. जवळपास 1 महिना आम्ही पेशन्स ठेवून अगदी काम करत राहिलो आणि मग 1 महिन्यानंतर जसं जसं हळूहळू लोकांना माहित होत गेलं की आहे मॅडमनी इकडे आता शॉप चालू केलंय. आता बरंचसं असं झालं असेल की तिथले जे स्टॉलवर आम्ही सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्ही सांगा की आमचं शॉप इकडे आता बाजूलाच शिफ्ट झालंय, पण सांगत होते की नाही माहिती नाही, पण कस्टमरच येत नव्हते. मग आता कसं काय करायचं, तर 1 महिना खूप टेन्शन मध्ये गेला आणि नंतर मग जसं जसं पुन्हा एकदा इंस्टाग्रामकडे फोकसली मी लक्ष दिलं, तेव्हा सगळ्यांना माहिती व्हायला लागलंय की नाही, मॅडमने आता बंद न करता नवीन ठिकाणी शॉप चालू केलाय, त्यामुळे आता छान रिस्पॉन्स आहे. कशी फिलिंग होती ती मनातली जेव्हा म्हणजे एकदम गर्दी होणाऱ्या ठिकाणावरून एकदम एकही कस्टमर आपल्या शॉप मध्ये येत नाही, ती खूप बॅड फिलिंग होती. कारण की एवढं संध्याकाळ झाली की 11-11:30 वाजले की अकाउंट चेक करणार आम्ही की आज किती झालंय, कॅश मोजणार आणि ती अमाऊंट आणि ही अमाऊंट खूपच डिफरन्स होता. एकदम तफावत मोठी. हा, रोज आमचं कसं व्हायचं आपलं, आता कसं होणार. पण नंतर हळूहळू पेशन्स, मी असं म्हटले की ते मला थोडासा धीर द्यायचे, मिस्टर धीर द्यायचे आणि ते थोडेसे खचले की मी त्यांना धीर द्यायचे. असं करत करत 1 महिना तसा घालवला आणि आता छान आहे. म्हणजे इथे हे एक अजून वेगळी पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते की आयुष्याची पार्टनरशिप वेगळी आणि बिझनेस करताना नवरा बायकोच पार्टनर होऊन एकमेकांना जे सपोर्ट करतात ते नाही, खरा त्यांचा पण सपोर्ट खूप चांगला आहे.
नक्कीच, खूपच छान. आणि इंस्टाग्राम चालू करण्याचं किंवा हे पेज चालू करण्याचं खरं तर त्यांनीच थोडंसं मोटिवेशन दिलं मला की तू करू शकते, तू बोलू शकते, तू बोल, तू कर, त्याच्याशिवाय होणार नाही. तर मग त्यांनी जर मोटिवेट केलं नसतं तर मग नसतं, इंस्टाग्रामचं पेज पण नसतं, त्या थ्रू मार्केटिंग पण झाली नसते ना, आणि एवढा मोठा बिझनेस पण झाला नसता झाला. बिझनेस करताना कोणते स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला? स्किल्स असे काही खास नाही. एक तर मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की कॉन्फिडन्स पाहिजे, आपण लाजलं नाही पाहिजे, आणि हातात खरंच प्रॉपर टेस्ट पाहिजे. ती भले काही पण असू दे. आजकाल लोक पिठलं भाकरी विकून सुद्धा छान व्यवसाय करतात, आणि कर्वेनगर सारख्या ठिकाणी म्हणजे जिथे सगळे स्टुडंट आहेत, तर तिथे सुद्धा जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल किंवा इतर कुठेही व्यवसाय चालू करायचा असेल तर हातात तुमच्या टेस्ट पाहिजे, तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजे, आणि लाजलं नाही पाहिजे. बस एवढंच पाहिजे. बाकी काही जास्त काही स्किल्सची तुम्हाला गरज नाहीये. हो, पण तुम्ही हे सगळं खूप छान रीतीने जुळवून आणलंय. कॉन्फिडन्स, हातातली चव, फॅमिलीचा सपोर्ट, आणि खूप छान पद्धतीने चालवताय तुम्ही तुमचा थालीपीठाचा व्यवसाय. प्रांजल ताई, हा व्यवसाय करत असताना टर्निंग पॉइंट काय होता तुमच्या बिझनेसचा किंवा तुमच्या आयुष्यातला? टर्निंग पॉइंट इंस्टाग्रामच होतं. इंस्टाग्रामची जशी रील व्हायरल झाली तशी एक माझ्या बिझनेसला टर्निंग पॉइंट मिळाला. ओके. ज्यांना म्हणजे गावाकडे बिझनेस करतायत, म्हणजे गावाकडे बिझनेस करणं म्हणजे गावाकडे मोठा असा बिझनेस असणं, एक शॉप असणं, आणि पुण्यात एखादा स्ट्रीट फूड वाला शॉप असणं, ह्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? आता आम्ही पण गावाकडूनच आलेलो आहोत, पण गावाकडे काय होतं, जे पूर्वीपासून चालत आलेले व्यवसाय त्यालाच चांगला स्कोप मिळू शकतो. असं नाही की नवीन लोकांना मिळत नाही, नवीन लोकांना सुद्धा मिळतो, पण खूप त्याला टाइम, लिमिटेड पण स्कोप आहे आणि खूप टाइम द्यावा लागतो. तसं इथे पुण्यामध्ये नाहीये किंवा सिटीमध्ये नाहीये. सिटीमध्ये काय होतं की लोकांना गरज असते, आणि आपल्याला तर आहेच आहे गरज, पण लोकांना सुद्धा गरज आहे, आणि ते बरोबर मॅच होतं. आणि बरोबर. एक लॉयल कस्टमर बनवण्याचं काय गुपित आहे तुमचं, की तेच कस्टमर तुमच्याकडे रिपीट येत आहे? टेस्ट फक्त टेस्ट आणि क्वालिटी. हो, टेस्ट, क्वालिटी, आणि तुमचं व्यवस्थित बोलणं, तुमचं त्यांच्याशी हसून बोलणं असेल, किंवा प्रत्येक वेळी मुलींना विचारणं असेल की दीदी काय तू जॉब करते की, म्हणजे मी नेहमीच बोलत असते. म्हणजे गर्दी असली की नाही बोलणं होत, पण जेव्हा एरवी कोणी नसतं तेव्हा मी त्यांना क्वेश्चन पण विचारत असते किंवा त्यांच्याशी बोलत असते. दीदी काय करते, जॉब करते की कॉलेजला शिकायला आहे, मग कसं आहे, राहायला कसं आहे, असं तसं असं बोलून बोलून मग ऑटोमॅटिकली त्यांच्याशी मैत्री होऊन जाते, आणि ते कनेक्शन व्यवस्थित बिल्ड झाले आपल्याला. बरोबर. हेच मोठे मोठे ब्रँड्स पण करतायत मला वाटतं की लॉयल कस्टमर्स बनवण्यासाठी, की रिपीट कसे आले पाहिजे आपल्याकडे. राईट. एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा आपल्याला. आता बरेच तर ज्या मुली आहेत, बऱ्याच मुलींकडे माझे नंबर आहेत, ते ऍक्च्युली कॉल करून पण सांगतात, ताई एवढे थालीपीठ रेडी ठेवा, माझी आता बस आहे, माझी आता ट्रेन आहे, किंवा आम्हाला गावाला जायचंय, किंवा आता कॉलेज आहे, तर एवढं रेडी ठेवा, तेवढं रेडी ठेवा. म्हणजे एकही मिनिटं न थांबता नंतर त्यांना म्हणजे वेटिंगला नाही थांबायला लागत. त्यामुळे त्यांना सर्व्हिस पण तेवढी क्विक देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, आणि कस्टमाइज्ड पण मिळत आहे त्यांना. एका कॉलवर कस्टमाइज सर्व्हिस मिळते. करेक्ट. प्रांजल ताई, ज्या महिलांना त्यांचा स्ट्रीट फूड बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? ज्या महिलांना आता स्ट्रीट फूड व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी न लाजता हा व्यवसाय स्टार्ट केला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट छोटी का होईना पण सुरुवात केली पाहिजे. मी असं म्हणेल की एकदम डायरेक्टली स्ट्रीटवर न उतरता जर घरातून व्यवसाय करता आला सुरुवातीला छोटा मोठा तर तो चालू करा, आणि कॉन्फिडन्स एकदा आला की मग नंतर तुम्ही मोठ्या व्यवसायात सुद्धा उतरू शकता. नक्कीच. बऱ्याचशा महिलांना बिझनेस करायचा असतो पण त्यांना करता येत नाही कारण घरचे कुठेतरी थांबवून ठेवतात. तुम्हाला घरचे खूप चांगले मिळाले, तुमच्या नवऱ्याने सपोर्ट केला, तर अशा फॅमिलीजना तुम्ही काय सांगाल जे महिलांना म्हणतात की नाही तू बिझनेस करू नको, किंवा बायकांनी कुठे रस्त्यावर जाऊन विकायचं? तर आता ज्या महिलांना स्ट्रीट फूड व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांच्या घरच्यांना मी एकच सांगेल की तुमच्या ज्या घरातल्या लेडीज आहेत त्यांना जर इच्छा असेल तर खरंच त्यांना एक संधी द्यायला काही हरकत नाहीये. आणि बऱ्याचशा मला कमेंट सुद्धा असतात की मॅडम आम्हाला चालू करायचं आहे, तर एकदा स्टार्ट करून पहा किंवा त्यांना एकदा संधी द्या, त्या खरंच करू शकतात. कारण की प्रत्येक महिला तेवढी सक्षम आहे, ती ठरवलं तिने तर ती काहीही करू शकते. नक्कीच. खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही ह्याचं की एक महिला खरंच तिने ठरवलं तर ती काही करू शकते. प्रांजल ताई, हा बिझनेस सुरू करताना तुम्ही मार्केटचा अभ्यास कसा केला किंवा ज्याला करायचं त्यांनी कसा अभ्यास करायचा मार्केटचा?
जेव्हा आम्ही कर्वेनगरला राहायला आलो तेव्हा 2 ते 3 दिवस सलग आम्ही जिथे आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तिथे जरा स्टडी करत होतो की कोणत्या वेळेला तिथे गर्दी असते, कोणत्या वेळेला नसते, किंवा लोक काय खायला आवडतंय लोकांना, काय प्रेफर करतायत लोक. तर असं करत करतच अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की आपण इथे पिझ्झा आणि थालीपीठ देऊ शकतो का, तर ते आजूबाजूला कुठेच नव्हतं. त्यामुळे हा जो पदार्थ आहे तो आम्ही चूज केला आणि तो लोकांना आवडला देखील आणि आता त्याच्यावरच आम्ही एवढा मोठा व्यवसाय करतोय. कधी असं वाटलं का की मला नाही जमणार बाबा हे? हो हो वाटलं. सुरुवातीला जेव्हा स्टॉल चालू केलेला तर सुरुवातीला फक्त आम्ही एक बेसिक जे फूड आयटम आहे ते सर्व करत होतो. पण एक 15 दिवसातच आम्ही डिसिजन घेतला की नाही, इथे आता थालीपीठ नाहीये, इथे आता पिझ्झा सुद्धा नाहीये, तर आपण करू शकतो. पण पिझ्झासाठी जी ओव्हनसाठी OTG साठी जी लाईट हवी होती, इलेक्ट्रिसिटी हवी होती, तर ती आम्हाला नव्हती. तर मग कसं द्यायचा, तर मग आम्ही तवा पिझ्झा करूया किंवा पॅन पिझ्झा करूया असं ठरवलेलं. तर मग जेव्हा मी फर्स्ट पिझ्झा लावलेला तर मिस्टरांनी आधीच मला घरी विचारलेलं, तुला येतं ना, तू करू शकते ना व्यवस्थित? तर मी म्हटलेलं हो हो एकदम व्यवस्थित. आणि जेव्हा पहिला पिझ्झा लावला तर तो पूर्ण करपला माझ्याकडे आणि माझा तिथं एकदम कॉन्फिडन्स माझा एकदम डाऊन झाला, मॉरल माझं डाऊन झालं. आणि मी त्या क्षणी त्यांना म्हटलं नाही नाही, मला हे जमणार नाही, मी हे करूच शकत नाही. मग तसं करता 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 हळूहळू जसं आम्ही एक एक 2-2 नंतर लावत गेलो. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा हार्डली माझ्या मते 5 ते 6 पिझ्झा आमचे सेल झाले असतील, त्यातून पण 2-3 मी करपवले. मग नंतर आणि असं लोकांना सांगितलं पण आम्ही की थोडंसं आमच्याकडून म्हणजे बरोबर हे जे आहे ते खराब झालं. प्रामाणिकपणे आम्ही मान्य सुद्धा केलं की आमचा आज फर्स्ट डे, तर प्लीज समजून घ्या. आणि लोकांनी पण समजून घेतलं. मग सेकंड डेला जरा कॉन्फिडन्स आला, छान कॉन्फिडन्स आला की काय करता येईल, काय करता येईल. मग नंतर असं करत करतच सेट झाला, एक एक जमायला लागला. कस्टमर एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? कस्टमर एक्सपिरियन्स पण छान आहे. जेव्हा लोक खातात, टेस्ट करतात, तर घरची फिलिंग आली असं म्हणतात, किंवा त्यांच्या आईच्या हातची त्यांना टेस्ट सेम आहे असं पण ते म्हणतात. आणि जो पिझ्झा आहे तर काही काही जे लोक असतात तर ते खरंच खूप ॲप्रिशिएट करतात, मोठमोठ्या ब्रँडसोबत कम्पेअर करतात आपल्याला, तर ते ऐकून पण खूप छान वाटतं. आता मी पर्सनली काय करते, जेव्हा इंस्टाग्रामवर जेव्हा व्हिडिओ करायचे असतात तर सॅटर्डे संडे जे लांबून कस्टमर येतात, खास करून त्यांचा बाईट घेते, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारते की तुम्हाला कसा वाटला. आणि ते तुम्ही चॅनलवर सुद्धा बघू शकता, पेजवर सुद्धा बघू शकता. आयडी काय तुमचा? श्री समर्थ स्नॅक्स कर्वेनगर. ओके, नक्कीच आम्ही सगळे व्हिडिओज बघून घेऊ. मी तुमचे ब्लॉग्स पण बघितले, तिथे छान छान ब्लॉग्स टाकलेत तुम्ही की नमस्कार मित्रांनो, आज आपला डे 1 आहे, डे 50, भरपूर. तर 100 डेचं मला टाकायचं होतं, पण खरंच आता सध्या खूप कामाचा लोड असल्यामुळे ते मी प्रिपेअर करून ठेवले, पण मला तितका वेळ मिळत नाहीये की पेजवर जाऊन मी टाकेल. तर नक्कीच 100 डेज कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना प्रॉफिट मार्जिन मला माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगायचंय, तर नक्की सांगेन. मला सांगा, स्ट्रीट फूड हेल्दी असतं का? हो, नक्कीच हेल्दी आहे. जर आपण व्यवस्थित बनवलं तर स्ट्रीट फूड हेल्दी आहे. पण काही काही ठिकाणी आता बघा, आता ते लोकांची गॅरंटी आपण देऊ शकत नाही की खरंच चांगल्या प्रकारे बनवलं असेल का की नाही बनवलं असेल. पण मी जेव्हा पण माझ्या मुलांना सांगते किंवा मी सुद्धा जाते, जर जिथं लेडीज असेल ना, मी खास करून तिथंच खायला जायला सांगते मुलांना. कारण लेडीज आहे ना, लेडीज चांगल्या प्रकारेच बनवतात की त्यांना माहिती असतं की नाही का, आणि ते स्वच्छता ठेवल्याशिवाय होत नाही. लेडीज स्वच्छता ठेवतातच. जसं जे जेंट्स असतात ना त्यांच्या बाबत मी नाही गॅरंटी देऊ शकत. पण इथे आता काही जेंट्स परत मला म्हणतील की असं तसं नाही, जे एक्सपिरियन्स आलाय किंवा जे बघतो आम्ही आजूबाजूला त्याच्यावरूनच म्हणतोय की तुम्ही सुद्धा थोडंसं हायजीन मेंटेन ठेवा. जसं लेडीज काम करतात तसं तुम्ही सुद्धा काम करा आणि लोकांना छान हायजीन खायला घाला. मग काय, कारण की जास्त प्रमाण इथे बघायला गेलं तर असं आहे, हो हो, मेन्स जो बिझनेस करतात थोडं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त करतात आणि पटकन द्यायचं असतं, कस्टमर क्लिअर. आणि लेडीज मध्ये तो एक हे पण असतं, मनात त्यांना विचार पण येतो, अरे ह्यांनी बघितलं तर काय म्हणतील, आणि कुठेतरी आपल्या मनाला हे घाण वाटतंय का, हे होतंय का. आणि ते होतं, जसं आपण घरी काम करतो ना तसंच लेडीज स्टॉल असू किंवा शॉप असू, कुठे लेडीज घरच्या सारखंच काम करतात. हे मी पण नोटीस केलंय. त्याच्यामुळे त्यांच्या हातचं खायला तुम्हाला काहीच हरकत नाही. नाहीये. नक्कीच.
हा बिझनेस रन करत असताना तुम्हाला काही वाईट अनुभव आलेत का? नाही, वाईट अनुभव तर असे काही आले नाही बरं का. पण काय होतं, जेव्हा आपण जेव्हा स्टॉल लावतो आणि किंवा एक छोटं का होईना शॉप घेतो, तर त्यामध्ये आणि ओपन स्टॉलमध्ये खूप डिफरन्स आहे. जर स्टॉलवर आपण उभे असेल तर जे आजूबाजूचे लोक पण आहेत, तर ते जे कोणीतरी काम करते, बाई मावशी, अशा पद्धतीनेच आपल्याला ट्रीट करतात आणि अशा पद्धतीनेच त्यांचा लुक असतो. एक एक्सपिरियन्स सांगायला आवडेल की माझ्यापेक्षा तिप्पट वयाच्या मोठ्या माणसाने मला म्हणजे नेहमी ते माझ्याकडे ब्रेकफास्ट करायला यायचे, पण आवाज देताना मावशी मला हे द्या, मावशी मला ते द्या, मावशी अजून थोडी चटणी द्या. खरं तर मी त्यांना आजोबा म्हणायला पाहिजे, पण तो एक खूप आपल्या लोकांमध्ये काय म्हणू शकतो, एक काही लोकांमध्ये असतं की जे रोडवर काम करतात किंवा रोडवर स्ट्रीट फूड सेल करतात, तर ते काकू मावशी अशाच टाईपचे असतात. तर असं म्हणू नका, तर तुम्ही त्यांना एक आदराने सुद्धा आवाज देऊ शकता. ताई म्हणायला काही हरकत नाही, ताई दीदी म्हणून जर तुम्ही उलट त्यांना आवाज दिला तर अजून प्रेमाने ते तुम्हाला सर्व करतील. हो. प्रांजल ताई, हा बिझनेस करत असताना थालीपीठांचा, पिझ्झाचा, कॉम्पिटिशन कुठे तुम्हाला जाणवलं का? हो, आता थालीपीठ मध्ये तर कॉम्पिटिशन होऊ शकतं, पिझ्झा मध्ये सुद्धा होऊ शकतं, पण जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, म्हणजे जे इझी रेसिपी आहेत, त्यामध्ये खूप सारं भरपूर कॉम्पिटिशन आहे. तर माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. जेव्हा आम्ही जुन्या जागी होतो, तर आता नवीन जागी शिफ्ट झालोय, तर जुन्या जागी आम्हाला तिथे काढल्यानंतर आता तिथे थालीपीठच, तिथे थालीपीठ आणि पराठ्याचंच शॉप आहे तिथे एक, किंवा आपण स्टॉल म्हणू शकतो. तर जसं मी आधी सांगितलं की आपली माणसंच आपल्या सोबत धोका करतात, तर तसंच झालेलं आहे, तसंच काहीसं झालेलं आहे. बरोबर. आणि ह्या गोष्टीचं वाईट म्हटलं तरी नक्कीच नाही, वाटतं कधी कधी वाईट सुद्धा वाटतं, पण आहेत स्वामी बघतायत. बरोबर, आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि तिथं जे काम करायचंय तेच आता इथे सुद्धा करतोय. आणि इतरांकडे आजूबाजूला काही लक्ष न देता आता आम्ही काम करतोय की कोणाला काय करायचंय करू द्यात. पण आहे स्ट्रीट फूड मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन म्हणाल तर भरपूर कॉम्पिटिशन आहे, पण रेसिपी चूज करताना इझी रेसिपी चूज करू नका. मी सांगेल, जर तुम्हाला यामध्ये उतरायचं असेल तर एखादी युनिक तुमच्याकडे रेसिपी पाहिजे की जी कोणाला कॉपी नाही करता आली पाहिजे, अशी रेसिपी पाहावी. आणि जी तुमची टेस्ट क्वालिटी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत तशीच मेंटेन ठेवावी लागणार आहे, तर लोक ती कधीच कॉपी करू शकत नाही. कारण की गर्दी झाली म्हणून तुमची टेस्ट बदलली तर मग काय अर्थ नाही, काहीच. आणि गर्दीचं म्हणाल तर गर्दी तर होतेच, पण असं पण आहे व्यवसायामध्ये की तुम्हाला आता समजा इन्स्टंट का आता चटका बसलाय अगदीच, तर तुम्हाला ते हातातलं काम सोडून आहे ना ते बंद नाही करताय. ते तुम्हाला किती पण त्रास होते, किती पण दुःख होते, तुम्हाला ते कम्प्लीट करूनच, शॉप बंद करूनच तिथं तुमच्या दुःखाकडे तुम्हाला ते लक्ष द्यावं लागणार. म्हणजे कुठं दुखतंय, कुठं लागलंय. आता बऱ्याच वेळा आमच्या सोबत पण असंच झालेलं आहे की थालीपीठ बनवताना म्हणा किंवा पिझ्झा बनवताना खूप मिस्टरांना सुद्धा खूप चटके बसलेत, मला सुद्धा खूप चटके बसतात, पण असं होऊन हातातलं काम सोडून देता येत नाही. ते कंटिन्यू करावंच लागतं, आपलं दुःख बाजूला ठेवून कुठेतरी कम्प्लीट करावंच लागतं. का तर ती लोक लांबून आलेली असतात, ती आपल्यासाठी वेट करत असतात की आपण त्यांना चांगली सर्व्हिस देऊ. भूक लागलेली असते. हो, ते तर खूप महत्वाचं आहे. तुमचा स्ट्रीट फूड बिझनेस आहे, तर साहजिकच आहे की तिथे तुम्ही व्हायरल पण झालाय, तर गर्दी पण खूप जास्त होते. तर ती गर्दी कशी हँडल करता? एकाच वेळी 10 कस्टमर उभे असतील, आमचा अगोदर द्या, कसं हँडल? हो, तसं तर होतच. गर्दी कधी स्टार्ट होते? गर्दी 7:30 ते 9:30 या वेळेत चालू होते. जास्त गर्दी असते त्या वेळेत, का तर त्या वेळेतच भूक लागलेली असते मुलींना किंवा बाकीच्यांना सुद्धा. आणि तर प्रत्येकाचंच असं म्हणणं असतं की आम्हाला पहिलं द्या, पण आम्हालाच 2 हात आहेत, आता कसं देणार, कसं सर्व करणार. पण त्यातून सुद्धा व्यवस्थित त्यांना हँडल करत त्यांच्याशी गप्पा मारत हो दीदी असं करत त्यांना व्यवस्थित हँडल करून त्यांना सर्व्हिस देतोय. असं आजूबाजूच्या आता तुमच्या स्टॉलवरती अचानक खूप गर्दी वगैरे व्हायला लागली, व्हायरल झालात तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरून, आजूबाजूने काही त्रास झाला तुम्हाला? हो, मेन जो पहिली जी जागा होती ती सोडण्याचं कारणच हे होतं की खूप रील व्हायरल होत गेल्या आणि गर्दी जास्त होत गेली, लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला. आणि मग असंच थोडंसं काही राजकारण झालं असेल तर आम्हाला आता ती जागा सोडावी लागली. आणि जसं मी आधी पण तुम्हाला म्हटलं की मराठी माणूसच मराठी माणसाला व्यवसाय करू देत नाही, किंवा आपलीच लोक मोठी होत आहेत हे त्यांना खरंच बघवत नाही. त्या लोकांमुळेच आज खरं तर ती जागा आम्हाला सोडावी लागली. आज जर तिथे असतो आम्ही त्या जागेत तर आणखी अजून काही मोठं असतं, मला असं वाटतं. नक्कीच. आता नवीन कुठल्या ठिकाणी आहे तुम्ही?
नवीन आधी लेन नंबर 4 मध्ये होतो, आता लेन नंबर 8 मध्ये आहे. अच्छा. थोडंसं शॉप छोटं आहे आणि आत आहे, पण स्वामींच्या कृपेने एक दिवस नक्कीच मोठं शॉप होणार आहे. आणि नक्कीच. आणि एक नवीन साऱ्या ब्रांचेस सुद्धा होत तुमच्या स्वामींच्या कृपेने. आताच एक कल्पना आहे, तर दिवाळीपर्यंत एक नवीन ब्रँच ओपन करायचं चाललेलं आहे वा, वा, वा. आमचं. खूप छान, खूप छान. नक्कीच तुम्हाला ह्या नवीन ब्रांच साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू मला सो सुद्धा मच इथे आला. खूप छान वाटलं Yes. आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं. तर अशा पद्धतीने जे पॉडकास्ट आहे किंवा इंटरव्ह्यू आहे ते मी पहिल्यांदाच देतेय आणि खूप छान एक्सपिरियन्स होता मला सुद्धा तुमच्यासोबत. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून की एवढ्या कमी इन्व्हेस्टमेंट पासून एवढा छान बिझनेस हो. खूप कमी काळात तुम्ही सेट केलाय. प्रांजलताईंच्या श्री समर्थ स्नॅक्सच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेय. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॉर्पोरेट ऑर्डर सुद्धा देऊ शकता. घरच्यासारखं जेवण तुम्हाला तिथे मिळेल, किंवा डिरेक्टली पुण्यामध्ये असाल तर कर्वेनगरला त्यांच्या लेन नंबर 8च्या श्री समर्थ स्नॅक्सला जाऊन भेट सुद्धा देऊ शकता. थँक्यू सो मच. आणि वाढीव धन्यवाद. मंडळींना सबस्क्राईब करायला विसरू नका.